नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच GTS 2025 इयत्ता 4थी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 ची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा गणितामध्ये 26वा प्रश्न आहे। सर्वात मोठ्या 5 अंकी संख्येतून सर्वात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्यावर उत्तर किती येईल? मग आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे काय, 9 5 वेळा लिहून घ्यायचे म्हणजे 99,999। त्याच्यामधून 3 अंकी सर्वात मोठी 3 अंकी संख्या, मग सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 वजाबाकी करायचे आपल्याला। 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 909 909। मग आपलं उत्तर किती आलंय? 99,000। मग 99,000 कुठे आहेत? बघा पर्याय क्रमांक 2, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 99,000। पुढचा प्रश्न, रिकाम्या चौकडीत योग्य चिन्ह वापरा। आता बघा इथे 7 दशक गुणिले 2 दशक मध्ये ब्रॅकेट आहे 10 शतक अधिक 40 दशक। आता 7 दशक म्हणजे किती? 7 दशक म्हणजे आपल्याला माहिती आहे 10 म्हणजे 1 शून्य द्यायचं। 7 दशक म्हणजे 70 गुणिले 2 दशक म्हणजे 20 मध्ये चौकोन आहे तसं ठेवूया। 10 शतक आपल्याला माहिती आहे 1 शतक म्हणजे 100 म्हणजे 2 शून्य, मग 10 वर 10 शतक म्हणजे किती? 1000। शतक म्हणजे 2 शून्य द्यायचे। 40 दशक म्हणजे 1 शून्य द्यायचं या पद्धतीने। आता बघा यांचा गुणाकार करूया। 7 दुने 14 आणि हे 2 शून्य आहेत तसे मध्ये चौकोन। आता यांची बेरीज केली तर बेरीज येते 1400। मग बघा दोन्ही संख्या सेम आहे, दोन्ही बाजू सेम आहेत, म्हणून इथे कोणतं चिन्ह? बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कोणत्या संख्येत 35,729 मिळवले असता उत्तर 50,000 येईल? आता बघा कोणत्या संख्येमध्ये 35,729, मग बघा या चौकोनामधली आपल्याला संख्या माहीत नाही, मग आपण या दोघांचा काय करायची? वजाबाकी करायची। मग बघा 50,000तून आपण 35,729 काय करायचे? वजा करायचे। आपल्याला माहिती आहे शून्यातून 9 जात नाहीत, आपण काय करतो? शून्य खोडतो, वर घेतो। आता आपल्याला माहिती आहे आपण इकडचा 1 घेतो आणि इथे 10 करतो, इकडचा 1 घेतो इथे 10 या पद्धतीने आपल्याला माहिती आहे, आणि इकडचा 1 इथे, मग इथे 9 9 9 आणि इथे राहिले हे 4 या पद्धतीने। 10तून 9 गेल्या 1 राहिला, 9तून 2 गेले 7 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, 9तून 5 गेले 4 राहिले, 4तून 3 गेले 1 राहिलं। मग आपलं उत्तर किती आले? 14,271। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा 78,588 वजा 25,476 यांची वजाबाकी केल्यावर बघा 8तून 6 गेले 2 राहिले, 8तून 7 वजा केले 1 राहिला, 5तून 4 गेले 1 राहिला, 8तून 5 गेले 3 राहिले, 7तून 2 गेले 5 राहिले। मग आपलं उत्तर किती आले? 53,112। 53,112 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा 325 गुणिले 25, मग आपण इथे गुणाकार करून घेऊया। 5 5 25 हाताला 2, 5 दुने 10 10 आणि 2 12 हाताला 1 आणि इथे हे 2, 5 त्रिक 15 15 आणि 1 16। याचं काम झालं इथे आपण शून्य देऊया। बे पंचे 10 हाताला 1, बे दुने 4 4 आणि हातचा 1 5, बे त्रिक 6 यांची बेरीज केली 5 अशी 5 2 अशी 2 6 आणि 5 11 हाताला 1 6 7 8। मग आपलं उत्तर किती आलंय? 8,125। मग 8,125 कुठे आहे? तर बघा पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा 7,008 भागिले 16, 16च्या पाड्यामध्ये 70 नाही आहेत, मग आपण काय करूया? त्याच्यापेक्षा लहान संख्या 16 चोक 64 यांची वजाबाकी बघा। 70 मधून 64 गेले, बाकी आली 6, वरून हा शून्य आपण खाली घेतला। 16च्या पाड्यामध्ये 60 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या 16 त्रिक 48, 10तून 8 गेले 2 राहिले, 5तून 4 गेला 1 राहिला, 12 आलं। आता वरून आपल्याला हा 8 काय करायचं आहे? खाली घ्यायचं आहे 128। मग 16च्या पाड्यामध्ये 128 आहेत, 16 8
128 यांची वजाबाकी केली, बाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले 438. मग 438 कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 3. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. अमोलने 8421 मण्यांपैकी 4933 मणी वापरून हार तयार केले तर किती मणी शिल्लक राहिले. मग बघा एकूण मणी किती होते 8421, त्याच्यामधले 4933 मणी वापरलेले आहेत. वापरलेत म्हणजे कमी झालेत. मग आपल्याला माहिती आहे एकातून 3 जात नाहीत, एक कट करतो वर घेतो. शेजारी आहे 2, 2तला 1 इथे घेतला, इथे राहिला 1. 11 मधून 3 गेले, 8 राहिले. एकातून 3 जात नाहीत, परत इकडचा 1 हातचा इथे घेतला, इथे राहिले हे 3. 11तून 3 गेले, 8 राहिले. 3तून 9 जात नाहीत, 3 खोडला, इथे 1 घेतला, इथे राहिले हे 7. 13तून 9 गेले, इथे राहिले हे 4. 7तून 4 गेले, इथे राहिले 3. मग आपलं उत्तर आले 3488. मग 3488 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 74507 ही संख्या कशी लिहाल. मग आपल्याला माहिती आहे 74507, 74507 पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 87125 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आता बघा 87125 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये अंक. आता इथे सगळेच अंक कसे दिलेत आपल्याला मराठीमध्ये दिलेत आहे की नाही. मग आता इथे दिला नाही अंक, खरं तर ही संख्या अशी लिहायला पाहिजे 87125. म्हणून आपण याला स्टिक मार्क करूया कारण इथे इंग्रजीचा पर्यायच दिलेला नाही आहे. इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 72453 या संख्येतील हजार आणि दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. बघा 72453 या संख्येमध्ये आपल्याला विचारलं आहे हजार स्थानच्या आणि दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. मग हजार स्थानावर कोण आहे एकक, दशक, शतक, हजार. 2 मग 2000, 2ची स्थानिक किंमत किती 2000. 5 दशक स्थानी आहे, 5ची स्थानिक किंमत आहे 50. यांची वजाबाकी करायची आहे. 0तून 0 गेले 0. आता इथे मध्ये आपल्याला हदचा घेतो आपण. 10तून 5 गेले 5 राहिले. 9 101. मग आपलं उत्तर किती आलं 1950. मग 1950 कुठे आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1950. पुढचा प्रश्न बघूया. खालील संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना आपण संख्यांची पहिल्या संख्या बघतो आधी. आता बघा चढता क्रम सांगितलाय. चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग बघा इथे सगळ्या संख्यांचा विचार केला तर सगळ्या संख्या 5 संख्या आहेत आणि पहिल्या 2 संख्या सेम आहेत. म्हणून आपण तिसरी संख्या बघायची. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 5 आहे आणि इथे 0 आहेत. म्हणून मग ही 1 नंबरला संख्या येणार आहे. 19,019 ही 1 नंबरला संख्या. त्याच्यानंतर बघा ही संख्या येणार आहे कारण इथे 1 आहे म्हणजे 19,118. त्याच्यानंतर 19,208 आणि त्याच्यानंतर 19,517. या पद्धतीने आपण चढता क्रम लावलेला आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. मग बघा पहिली, दुसरी आणि ही तिसरी. मग तिसरी संख्या कोणती आहे 19,208. मग 19,208 कुठल्या क्रमांकावर आहे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 20 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. आता 20 ते 30 मधल्या मूळ संख्या कोणत्या तर बघा 20 ते 30 मध्ये 23 एक आहे आणि डायरेक्ट 29 आहे. मग यांची बेरीज. मग बघा 9 आणि 3 12, हातचाला 1, 2 आणि 2 4, 4 आणि हा 1 5. आपलं उत्तर किती आले 52. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्या यामधील फरक किती. मग आता बघा याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या आधी तयार करूया. मोठा अंक आहे 8, त्याच्यानंतर लिहूया 5, 3, 2 आणि हे 0. ही झाली मोठी संख्या. आता छोटी संख्या याच अंकांपासून छोटी संख्या तयार करायची. फक्त 0 आपण आधी लिहत नाही कारण मग 4 अंकी संख्या होईल. म्हणून आपण आधी 2 लिहितो, त्याच्यानंतर 0, मग 3, 5 आणि हे 8. यांची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे. 0तून 8 जात नाही, 0 वर खोडला, इथे 1 घेतला, इथे 1 राहिला. 10तून 8 गेले 2 राहिले. 1तून 5 जात नाहीत, 3तला 1 आपण इथे घेतला, इथे 2 राहिले. 11तून 5 गेले, बाकी आली 6. 2तून 3 जात नाहीत, परत इकडचा 1 इथे घेतला, इथे राहिले हे 4. 12तून 3 गेले 9 राहिले.
4तून 0 गेले 4, 8तून 2 गेले 6. मग आपलं उत्तर आलंय 64,962. मग बघा बरं 64,962 आपल्याला कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ही संख्या दिसत आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी वेगळे वर्ष कोणते? 2008, 2012 आणि 2016 हे लीप वर्ष आहेत आणि 2010 हे सामान्य वर्ष आहे, म्हणून मी इथे वेगळं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा येतो? मग आपल्याला माहिती आहे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो, 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 2 ते 9 मधल्या संख्या 20 वेळा येतात. मग आपल्याला विचारलं काय 0, मग 0 किती वेळा येतो? 11 वेळा, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पदावली दिलेली आहे बघा. 24 भागिले 4 गुणिले 2 अधिक 7 वजा 5 अधिक 8 बरोबर प्रश्नचिन्ह. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी आपण कंस सोडवून घेतो, बाकीचं आहे तसं लिहून घेऊया. 24 भागिले 4 दुने 8 अधिक 7 वजा 5 अधिक 8. आता इथे आधी भागाकार करूया. मग 8 त्रिक 24, इथे उत्तर आलं 3, बाकीचं आहे तसं लिहून घेतलं आपण या पद्धतीनं. आता इथे 3 अधिक 7 बरोबर किती 10 वजा 5 अधिक 8. 10तून 5 गेले 5 राहिले अधिक हे 8, 8 अधिक 5 बरोबर किती आलं उत्तर आपलं 13. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13. पुढचा प्रश्न बघा. 3 फुली 25 या संख्येतील स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता लहान अंक घ्यावा म्हणजे 3 ने निश्चेष भाग जाईल. आता इथे आपल्याला 3ची कसोटी वापरायची आहे. 3ची कसोटी आपल्याला माहिती आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची, त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. मग आधी यांची बेरीज करूया आपण. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 मध्ये जर आपण इथे 1 ठेवलं तर 11 बेरीज येते. 11ला 3 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे 1 हा अंक इथे येणार नाही. 5 ठेवूया बघा. 3 आणि ह्यांची बेरीज झाली 10, 10 आणि 5 15. 5 हा अंक ठेवल्यावर त्या संख्यांची बेरीज येते 15, 15ला भाग जातो. म्हणजे इथे जर आपण 5 अंक ठेवला तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. आता बघा इथे 2 आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 2 किती 12. म्हणजे 2 हा अंक ठेवल्यावर आपली बेरीज येते 12. मग 12ला पण 3 ने भाग जातोय आहे की नाही. म्हणजे इथे जर आपण 2 हा अंक ठेवला तरीही या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. हा 3 ठेवल्यावर मात्र भाग जात नाहीत. मग दोन्ही संख्या ठेवल्यावर भाग जातोय. पण बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. इथे आपल्याला लहान अंक घ्यावा. कोणता लहान अंक घ्यावा? मग 5 पेक्षा 2 लहान आहेत, म्हणून मी इथे कोणता उत्तर येणार आहे तर इथे फुलीच्या जागी 2 हा अंक योग्य आहे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. पुढचा प्रश्न आहे 18च्या विभाजकांची बेरीज. मग बघा 18चे विभाजक कोणकोणते आहेत तर आपल्याला माहिती आहे 18 1च्या पाड्यात आहेत, 2च्या पाड्यात आहेत, 3च्या पाड्यात आहेत, 6च्या पाड्यात आहेत, 9च्या पाड्यात आहेत आणि डायरेक्ट 18च्या पाड्यात आहेत. मग या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, आपल्याला बेरीजच विचारले ना या सगळ्यांची. मग बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 9 21. मग 21 आणि 18 यांची बेरीज येते 39. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 39. पुढचा प्रश्न बघूया. गटात न बसणारी आकृती कोणती? आता बघा या आकृतीचे एकूण भाग किती आहेत? 4 भाग आहेत. रंगोल्या किती? 1, म्हणजे हा पाव भाग आहे की नाही. आकृतीचा पाव भाग आहे 1/4. आता इथे बघा 1 2 3 4 आणि खाली 4 किती भाग आहेत? एकूण 8 भाग आहेत. रंगोलीत किती? 2. ह्याला भाग जातोय बेक के बे बेच चौक 8. बघा भाग घालवल्यावर 1/4 आलं. आता इथे बघा एकूण भाग किती आहेत? बघा या एका चौकोनाचे 2 भाग केलेत. मग प्रत्येक ठिकाणी 2-2च भाग घ्यायचे. मग बघा इथे 2 2 4 6 7 8 याचे पण 2 भाग करायचे. एकूण भाग आहेत 8. रंगोलीत किती? 1 2 3. मग इथे काय आलं? 3/8. याचे पण बघा एकूण भाग आहेत 8. रंगोलीत किती? 2. मग इथे पण भाग जातोय बेक के बे बेच चौक 8. मग बघा याचा आणि याचा पाव भाग आला म्हणजे 1/4 आलं. मग वेगळी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 720 फुलांच्या 50 प्रमाणे माळा बनविल्या तर किती माळा तयार होतील? मग बघा 720 फुलांच्या किती माळा? 50 माळा. या शून्याला आपण हे शून्य कट करून टाकूया. 5च्या पाड्यामध्ये 7 नाहीत, मग 5 1 5. त्याच्यापेक्षा लहान संख्या 7पेक्षा लहान संख्या आहे 5, म्हणून मग 5 1 5. 7तून 5 गेले, बाकी आली 2. वरून हा 2 आपण खाली घेतला. आता 22. 5च्या पाड्यामध्ये 22 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे 5 चौक 20. 22 मधून 20 कट झाले, बाकी राहिली 2. मग आपलं उत्तर किती आलंय? 14. मग किती माळा तयार होतील तर 14. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
46वा प्रश्न आहे 12 अंश छेद 17 हा पूर्णांक अक्षरात कसा लिहाल? मग बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये 12 अंश छेद 17 पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आपल्याला माहिती आहे अपूर्णांकामध्ये छेद सगळ्यांचा समान आहे. मग जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तोच अपूर्णांक सर्वात मोठा. मग बघा हे सगळ्यांमध्ये 18 मोठे आहेत म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 अंश छेद 11 हा अपूर्णांक मोठा आहे. 48वा प्रश्न आहे एका शेतात 840 आंबे आहेत त्यातील 1/4 भाग आंबे वाटले तर किती आंबे वाटले? बघा एकूण आंबे किती आहेत 480 त्यातील 1/4 भाग आंबे वाटलेत म्हणजे कमी झालेत. मग बघा याला भाग घालूया 4 1 4 4 2 8 4 1 4 4 0 0 मग 210 गुणिले 1 बरोबर किती आलं 210. मग बघा 1/4 भाग म्हणजेच किती आंबे 210 आंबे वाटले. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चुकीची तारीख कोणती? आता 5वा महिना कोणता आहे तर मे महिना आहे. मग मे महिन्यामध्ये 30 तारीख येते म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. 29 दुसरा महिना आहे फेब्रुवारी 2002 हे सामान्य वर्ष आहे. मग सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचाच असतो. मग या महिन्यामध्ये 29 तारीख येईल का? या वर्षामध्ये नाही येणार आहे की नाही. या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख येणार नाही म्हणून मग चुकीची तारीख आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा 7वा महिना आहे जुलै. मग जुलै 31चा महिना असतो मग 31 तारीख त्या महिन्यामध्ये येते हे पण योग्य आहे. 20 फेब्रुवारी 2016 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 तारीख येते. आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया 12 अंश छेद 25 हा पूर्णांक कसा लिहावा? मग बघा 12 अंश वरची संख्या अंश असते आणि खाली 25. मग बघा 12 अंश छेद 25 पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 हे गणिताचे सोडवून घेतलेले आहेत. त्यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.